सकाळी आपल्याला कोणती गडबड आणि मुलांना कोणती गडबड. आता भांडे घेतले तेव्हापासून माझ्या मुलीला सकाळी उठल्याबरोबर भांडे खेळायची असते. म्हटलं जाऊ दे, त्यांच्या वेळात वेळ जातो आणि आपलासुद्धा टाईमपास, म्हणजे त्यांचा टाईमपास होतो आणि आपल्याला वेळ मिळतो. कारण सकाळी आता मुलांची शाळा आहे तर घाईनंच पटापटच लवकर सर्व करावे लागते. छानपैकी आंघोळ करून घेतली होती आणि देवालासुद्धा आंघोळ घातली होती. नंतर दूध आलं होतं, दूध तापायला ठेवलं आणि यांच्यासाठी, मुलांसाठी आणि यांच्यासाठी मी बेसनाचे धपाटे म्हणजे पराठे बनवले होते. मस्तपैकी बेसन, कणिक, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कांदा, तिखट मीठ हळद मस्तपैकी छान असे धपाटे बनवले. आणि त्या अगोदर चटणी करून घेतली, दह्याची चटणी, म्हणजे दही आणि शेंगदाण्याची चटणी करून घेतली. नंतर आता ह्या ताव्याला इग्नोर करा, कारण माझ्याकडे एकच तावा आहे आणि कितीही घासा पण तो निघतच नाही. बरं असू दे, जाऊ द्या. आता किती कोणताही पदार्थ असो, माझ्याच्यानं पहिला हा करपतोच. थोडासा करपला होता पहिला, पण जाऊ दे, मला मुलांचा डबा लवकर करायचा होता. संध्याकाळी यांच्यासोबत मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला. बाय, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.